कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जयसिंगपूर। थोर शिक्षण महर्षी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये सन 1988 मध्ये आजची कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट ही संस्था सुरू केली। उद्देश एकच, सुसंस्कृत समाज घडवण्याबरोबर ग्रामीण भागातील युवकांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं आणि सभासदांनी आयुष्यभर कमावलेल्या त्यांच्या पुंजीला सुरक्षितता देत त्यांची स्वप्ने पूर्णत्वास नेणे। सुरुवातीला कोल्हापूर सांगली जिल्हा एवढंच कार्यक्षेत्र नजरेसमोर ठेवून सुमारे 24 शाखांच्या माध्यमातून काम सुरू झालं। पुढे रौप्य महोत्सवी वर्षात रुपये 200 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करत मल्टीस्टेट म्हणून नावारूपास आले। आज महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात 36हून अधिक शाखांच्या माध्यमातून ग्राहक आणि सभासदांना सेवा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे। 2004 पासून माझा केतकाळी टेक्सटाईल रॅपियर लूमवरती कापड बनवायचं मी काम करत आहे। याच बिझनेसच्या डेव्हलपमेंटसाठी व नवीन लूम आणण्यासाठी कर्मवीर मल्टीस्टेटकडून मला कर्ज मिळालेलं आहे। हा बिझनेस वाढण्यासाठी मल्टीस्टेटने मला हातभार लावलेला आहे। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला होतो। कर्मवीरच्या सहाय्याने आज आम्ही औद्योगिक विश्व निर्माण केला आहे। बिस्किट तयार करण्याचा व्यवसाय आहे। हा व्यवसाय चालू करण्यासाठी आम्हाला कर्मवीर संस्थेकडून कर्ज मिळाले। महापूर आले, आमचं घर सगळं संपूर्ण पडलं। कर्मवीर संस्थेने आम्हाला घर बांधून दिलं। आम्ही कर्मवीर मल्टीस्टेट पतसंस्था जयसिंगपूरला या पतसंस्थेला आम्ही भेट दिली आणि त्यांना रिक्वेस्ट केली, विनंती केली की आम्हाला तुम्ही या 300-325 एकर जमिनीसाठी पाण्याच्या योजनेसाठी कर्ज द्यावंसा अशी विनंती केली आणि त्यानंतर आपल्याला लोन सँक्शन करण्याचे अभिवचन दिलं। सावर्डे आणि नरंदे या गावातील साधारणपणे 300 सभासद आहेत आणि 317 एकर शेती ओलिताखाली आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो गेल्या 20 वर्षापूर्वी अगदी 100% सक्सेस झाला आणि त्यातून शेतकरीसुद्धा कर्जमुक्त झाले आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं जीवनमान 100% उंचावण्याचा प्रयत्न या कर्मवीर पतसंस्थेमुळे झालेला आहे। संस्थेनं आपल्या 36 वर्षांच्या कालखंडामध्ये नफ्यातून धर्मादाय निधी आणि सामाजिक कृतज्ञता निधी उभारणी करून आरोग्य आणि शिक्षण सेवेसाठी लाखो रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे। संस्थेच्या कार्यक्षेत्रातील देशाच्या सीमेवर जवान सेवा बजावताना शहीद झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना संस्थेकडून भरघोस मदत केली जात आहे। उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, संस्थेकडील निधीचा योग्य वापर, सुरक्षित आणि योग्य तरलता ठेवून कर्ज वितरण केलं जातं। विशेष म्हणजे नफा तोटा पत्रकास प्रत्यक्ष वसूल झालेल्या कर्जावरील व्याज उत्पन्नात घेतले जाते। सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी विविध कर्ज योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 200 कोटींपेक्षा अधिक नव्यानं कर्ज वितरण केलं जातं। ग्राहकांच्या उत्पन्न साधनांना अनुसरून कर्ज परतफेडीची सुलभ हप्त्याची सूची तयार करून नियमित संपर्कातून कर्ज वसूल करण्याची पद्धत आहे। कर्जदार हा कर्जमुक्त झाला पाहिजे, तो कर्जबाजारी होणार नाही याची दक्षता घेतली जाते। ग्रामीण भागाचा विकास हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय यांच्यासोबत छोटे उद्योजक व्यापारी यांना अत्यंत कमी व्याजदरानं कर्ज वितरण केलं जातं। संस्थेच्या ठेवीदारांच्यासाठी विविध योजना कार्यान्वित करून आकर्षक व्याजदर दिले आहेत। ठेवीच्या व्याजदरासाठी इतर संस्थांशी कधीही स्पर्धा केली नाही किंवा ठेवीदारांना कोणतंही आमिष दाखवलं नाही। विश्वासार्हता आणि ग्राहक सेवेच्या बळावर संस्थेनं ठेवी संकलित केल्या आहेत। संस्थेचा पिग्मी एजंट हा पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून काम करतो। संस्थेच्या सर्व सुविधा घरपोच देतो। त्यास आम्ही माणूस जोडणारा माणूस असं म्हणतो। विनम्र आणि तत्पर सेवा हे संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, ते आम्ही सर्वांनीच सार्थक ठरवलंय। संस्थेचे जयसिंगपूर शहरामध्ये स्वमालकीच्या जागेत प्रधान कार्यालय आहे। संस्थेच्या 18 जागा स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत। प्रधान कार्यालयामध्ये 12 स्वतंत्र विभागातून अधिकाऱ्यांच्या मार्फत दैनंदिन कामकाज आणि नियंत्रण चालते। दरवर्षी जे काही संचालक मंडळ उद्दिष्ट ठरवून देते
ते पूर्ण करण्यासाठी प्रशासन नेहमीच तत्पर आणि सज्ज असते. संस्थेच्या संपूर्ण कामकाजामध्ये आमचा सभासद जेवढा समाधानी आहे तेवढाच आमचा ठेवीदारही समाधानी आहे आणि त्याबरोबरच आमचे कर्मचारीही समाधानी आहेत. वीर सेवा दलाच्या संस्कारातून निर्माण झालेली ही सर्व मंडळी समाजाची सेवा करण्याच्या उद्देशानं या संस्थेमध्ये अविरतपणे कार्यरत आहेत. एक बाबासाहेबांचं स्वप्न होतं की जे 10,000 युवकांना त्यांनी एकत्र केलं, 1,00,000 युवकांना व्यसनमुक्त केलं, त्या युवकांच्या हाताला काम मिळावं, त्यांना रोजगार निर्माण व्हावा, ही एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये होती. त्याला मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशानं ही संस्था आम्ही जन्माला घातली आणि आज आमच्याकडं कर्मचारी, पिग्मी एजंट, लिगल ॲडवायझर अशा अनेक लोकांना धरून जवळजवळ 600 लोकांचं आमचं हे कुटुंब झालेलं आहे. या संस्थेमध्ये सामाजिक कार्याचा सुद्धा निश्चितपणे अनेक प्रकारे योजना राबवण्यात आलेल्या आहेत. संस्थेनं रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या नावानं सुकन्या योजना राबवून मुलींच्यासाठी शिक्षणाची चांगली सोय केली आहे. वीराचार्य आधार योजनेच्या माध्यमातून सभासदांना खूप मोठा आधार देण्याचं काम या पतसंस्थेनं निश्चितपणे केले आहे. त्याशिवाय ज्या गोरगरीब लोक आहेत यांची आर्थिक पत उंचवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील या मल्टीस्टेट पतसंस्थांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी या आमच्या मल्टीस्टेट पतसंस्थेने सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्रामध्ये सध्या नवीन सहकार खातं सुरू झाल्यामुळं या पतसंस्थांना चांगले दिवस आलेले आहेत. संस्थेने CBS सॉफ्टवेअर प्रणाली स्वीकारून सभासदांना आर्थिक दळणवळणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग, IMPS, RTGS यासारख्या तंत्रज्ञानाच्या सुविधा यांचा समावेश आहे. पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या जिल्हा फेडरेशन, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, मल्टीस्टेट पतसंस्थांच्या फेडरेशनवर संस्थेच्या 3 संचालकांना संधी मिळाली आहे. या शिखर संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्वच पतसंस्थांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. सहकार कायदा आणि सुव्यवस्थेला संस्था नेहमीच प्राधान्य देत आली आहे. सहकारात झालेले बदल ज्या त्यावेळी संस्थेनं स्वीकारले आहेत. शिवाय पतसंस्थांना लागू असलेले सर्व आयकर कायद्यांचे काटेकोर पालन केले जाते. ग्राहकांना याबाबत योग्य मार्गदर्शन करून कोणतीही अडचण त्यांना येणार नाही याची दक्षता घेतली जाते. संस्थेच्या वतीनं वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुसनुरे यांच्या नावाने मोफत आरोग्य सुविधा केंद्र सुरू केले आहे. रुग्ण दवाखान्यातून घरी परतल्यानंतर त्यांना दैनंदिन उपचार व रुग्णसेवेसाठी आवश्यक असणारी उपकरणे आणि साधने या केंद्रातून सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहेत. राज्य शासनाचा आदर्श व्यवस्थापन पुरस्कार, राज्य फेडरेशनकडून दीपस्तंभ पुरस्कार, मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनकडून सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार, सहकारी भारतीकडून आदर्श पतसंस्था पुरस्कार अशा विविध पुरस्कारानं कर्मवीर मल्टीस्टेटचा जनमानसातही नावलौकिक आहे. महापुराच्या काळात जयसिंगपूर परिसरातील अनेक गावात संस्थेमार्फत अन्नछत्र उभारली. तसेच पूर ओसरल्यानंतर स्वच्छता अभियान राबवून पूरग्रस्तांना दिलासाही दिला. कोरोनाच्या काळात संस्थेच्या सेवकांनी जोखीम घेऊन सभासद आणि ग्राहकांना अविरत सेवा दिली. त्याचबरोबर कोरोना बाधित सर्वसामान्य लोकांना ऑक्सिजन मशीन्स उपलब्ध करून अनेकांना जीवदानही दिलंय. कर्मवीर म्हणजे विश्वास, विनम्र आणि तत्पर सेवा, ग्रामीण भागाचा विकास हाच ध्यास. कर्मवीर भाऊराव पाटील, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, जयसिंगपूर.